ए पाणी घे गंगे. काय रे रंगा, सकाळ धरणं कुठं गेला होता रे? अगं पाणी पिऊ दे बाईच, पाणी पिऊ दे. रंग्या, तू गडावर गेला होतास वय? होय, आणि तुझ्यासाठी सांगावं बी आहे. मी म्हणलं नव्हतं देव येतील म्हणून. अगं तो गप की वाईच, म्या काय सांगतोय तो काय सांगते याच. अरे सांग की आता, तर लय येळ घेऊ नकस. सांगतो देवीचा सांगावा हाया. देवी उद्याच्याला हात येणार आहेत. एकल्याच? अगं धीर धर की जरा, धीर धर. हा, देवी द्याव परदानजी आणि लक्ष्मी देवी उद्याच्याला उजाडलं का हात येणार आहेत त्या. अरे पण कशा पायी, म्हणजे काय कारण काय सांगितलं त्यांनी? तर ती काय मला सांगितलं नाही. म्हणजे असंच येणार आहेत वय? ती मी त्यासनी विचारलं पर त्यांनी मला काही सांगितलं नाही. म्हणजे आता ती काय येणार आहे त्या, कशासाठी येणार आहे ती काय मला सांगितलं नाही. आता याला काय म्हणाव? आजा, तुला असं वाटत नाही का हे साधं सुद्धा नाही म्हणून? अगं वय, पण आपण तरी काय समजावं? काहीतरी वादच असणार बघ. मग आता आता काय समद्यामुळे वाद घालत बसायचं का? अहो वाद कशा पायी होईल, असंच येणार असत्याल. असंच ते काय याडबीड लागलंय का काय? ये बानू, तू काय सांगावा धाडला होतास वय गडावर? अरे नाही, म्या कशाला कोणाला सांगावा धाडू. अरे नाही, मी आज गेलो होतो तर. म्हणजे देवाने सांगितलंय ना आता गाडावर बी थांबत जा म्हणून. म्या काय म्हणते ते काय का असं, ते समजे एकत्र पहिल्यांदा हात येणार आहे तेव्हा आपण वाडा सजूयात, जेवाय काय करायचं त्याची तयारी करूया. अरे खरंच? आणि काळजी कशा पायी करायची? देव आहेत, प्रधानजी आहेत, लक्ष्मी देवी आहेत, मग काय काळजी करायचं कारण आहे? आणि आपल्याला जमल तसं आपल्या परीनं करू आपण. बानुताई, तुम्ही म्हणताय ते बरोबर वाटतंय मला. चला मग आता बसू नका, चला कामाला लागा. हे रंग्या उठ. मग उठा आता, फटकल मारू नका. ओ चला कामाला. मला असं वाटलं की सगळे आता आले आहेत, आदरातिथ्य करण्याची चांगली संधी मिळाली आहे. सगळ्यांचं छान आदरातिथ्य करा, काळजी करू नका. जेवणाची तयारी सुरू आहे बघा, झालं की बसू. अशामेळ सावकाश होऊ दे. देवा, तुम्ही सांगा जी, काय काय करू तुमच्यासाठी? रंगा, मी एक सांगितलं तर तू करशील? अहो तुम्ही नुसतं सांगून तर बघा. रंगा, आज मला बानूच्या हातची पुरणपोळी खायची इच्छा आहे. त्यात काय अवघड आहे, आता जाऊन सांगतो. आलेच. आता यावर्षी म्हाळसादेवी काय म्हणतील हे पाहावं लागेल. बानो, तुला एक सांगायचं आहे. काय झालं रंग्या? द्याव म्हणलं का त्यासनी तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे. बर ये मग तू. देवी, मी आता स्वयंपाक करायला घेते. सुरव देवी माथ्यावर आला आहे तेव्हा समज लवकर करते. मी सांगितलेलं लक्षात ठेव बानू. जी येते. समजा तयारच आहे जी, जास्त वेळ नाही लागायचा.
आणि बानूच्या हाताला लई चव आहे. बघालच तुम्ही. म्हाळसा, एक विचारू? देवी, मला ठाऊक आहे तुम्हाला काय विचारायचंय. सांगते. मी इथे का आले आहे ते ना, मी बानूला गडावर घेऊन जायला आले आहे. पण ते कसं हे तुम्हाला कळेलच. देवा, म्हाळसाताई, लक्ष्मी देवी, परदानजी, मी हे समद जेवण स्वतःच्या हाताने बनवलं आहे बघा. तेव्हा आता तुम्ही जेवाया बसाजी. बानू, भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहेस तू. हे पाहूनच मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही समजे बसाजी. आजचा ह्यो दिस मी कधी बी विसरणार नाही बघा. मी आज जे काय केलं आहे ते गोड मानून घ्यायची, आणि काही चुकलं असेल तर चूक पदरात घ्यायची. देवा, तुम्हासनी चंदनपुरीला आल्यामुळं बानूच्या हातची चव ठाव आहे. पर आज समद्यासनी पहिल्यांदाच कळेल. मी या आधीही येऊन गेलो आहे. मला कल्पना आहे. बाणाई, जेवण खूप छान केलंय. आमच्या आईला काय बी आठवत नाही. वय झालंय तिचं. अगं, परदानजी येऊन गेलं नव्हतं वय? आठवलं. मग तवा म्या नव्हते, म्हणजे माझं लगीन नव्हतं झालं, पण म्या लय ऐकलं आहे. मला भोजन झाल्यानंतर तांबूल पत्र हवे आहे, आणि ते मला बानूच तयार करून देईल. म्हणजे तांबूल म्हणजे? तेही मी सांगू? बानू, तांबूल म्हणजे भोजनानंतर सेवन करण्याचं पान. श्री म्हाळसा देवींना ते अत्यंत प्रिय आहे. पण मग ते कुठं मिळाल देवी? मला ठाव आहे. आता मी उठते. मला तांबूल प्रिय आहे आणि बानू ते आणू शकले नाही. मी गडावर निघते आहे.